है कि तुम पर रोजे फर्ज किए गए। इससे पहले भी जो जो लोग आए थे उन तमाम लोगों के ऊपर भी ये रोजे फर्ज किए गए हैं। तो लिहाजा अब तुमको लाजिम है कि ये कंपलसरी में 1 महीने के रोजे रखना है। इससे तवक्को है तुम्हारे अंदर तकवा पैदा होगा। तकवा इट्स मीन ईश्वर भय, ईश्वर के ने उसके हुक्मों के मुताबिक अमल करना, उसने जो बताया है वो काम करना, जिससे रोका है उससे रुक जाना। कोई भी प्रेम करा, शेजाऱ्याशी नीट वागा, तर तो संदेश आम्ही जीवनात लक्षात ठेवलो। तर इथं अनेक लोक आलेले आहेत। शिकारी साहेब आहेत, आमचं पठाण माजी नगरसेवक आहे, काजी साहेब आहेत, वेगवेगळे लोक आहेत। तर या सगळ्या विद्वानापुढे मी काय बोलू? तर मी बालसाहित्यिक आहे, फक्त एक माझी कविता सादर करतो आणि तुम्ही ती शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आहे। जीवन सुंदर करू, मानवतेच्या विचारांचा वसामनी हो धरू, मानवतेच्या विचारांचा वसामनी हो धरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। झटकून टाकू आळस सारा, झटकून टाकू आळस सारा, चैतन्य जागवेल पहाट वारा, रोज पहाटे लवकर उठूनी ज्ञानसागरी फिरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। ग्रंथगुरूंची संगत ठेवू, ग्रंथगुरूंची संगत ठेवू, ज्ञानझऱ्यांचे पाणी पिऊ, होऊन गेले अनेक महात्मे मार्ग त्यांचा अनुसरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। संकटे येता करू सामना, संकटे येता करू सामना, धीर देऊया आपुल्या मना, जीवनाच्या ध्येयापासून कधी न मागे सरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। नव्या युगाचे ज्ञान वाढवू, नव्या युगाचे ज्ञान वाढवू, आपणच आपले जीवन घडवू, नव्या युगाचे ज्ञान वाढवू, आपणच आपले जीवन घडवू, कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण ठरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर। आता दुसरी कविता आहे, एकोप्यानं राहूया रे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे। काढून टाकू मनातील भेद भावना, काढून टाकू मनातील भेद भावना, सर्वांनाच सुख मिळो करू प्रार्थना, काढून टाकू मनातील भेद भावना, सर्वांनाच सुख मिळो करू प्रार्थना, सुख आनंदाचे इथे फुलवू मळे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे। राहूया रे इथे सारे बांधवान समान, राहूया रे इथे सारे बांधवान समान, दया क्षमा शांतीला देऊ सदा मान, दया क्षमा शांतीला देऊ सदा मान, राष्ट्रकार्यासाठी आपण झटू सगळे, असोच जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे। असतील कुणी दीन दुःखी पीडित बिचारी, असतील कुणी दीन दुःखी पीडित बिचारी, प्रेमाची रे वाटूया रे त्यांना शिदोरी, प्रेमाची रे वाटूया रे त्यांना शिदोरी, मानवतेचे विणूया रे छान जाळे, असोच जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे, एकोप्यानं राहूया रे राहू सगळे। धन्यवाद। रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षाही जास्त संख्येनं जमलात, याबद्दल प्रेक्षकाचं पहिल्यांदा मी अभिनंदन करून आभारी मानतो। हा कार्यक्रम जमाती ना जमाती इस्लामी तर्फे ठेवण्यात आलेला आहे। जमाती इस्लामी ही संघटना आपल्या भारतामध्ये जोडण्याचं काम करत आहे। ही फार मोठी
चांगली गोष्ट आहे, कारण जगामध्ये आज आपण बघतो तोडफोडीचं राजकारण चालू आहे. समाजामध्ये तोडफोड, देशामध्ये तोडफोड. या योजनेला काट देऊन जमाती इस्लामी ही संघटना भारतामध्ये जोडण्याचं काम करते. ही फार मोठी चांगली गोष्ट आहे. याबद्दल त्यांना मी असंच कार्य चालू ठेवण्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी असंच पुढच्या वर्षी देखील वृद्धिंगत हो संख्या, अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. या इथलचे मला हे जमलेले आहोत. सदरील इफ्तार पार्टीचं नियोजन जमाते इस्लामी हिंद यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदरील प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. मागील वर्षीच्या पेक्षा यावर्षी जास्तीचं प्रमाण, म्हणजेच सदरील जी संघटन आहे यांचं काम समाजामध्ये चांगल्या प्रकारचं वागणूक मिळावी, माणसासारखं चांगल्या प्रमाणे राहावं, तसेच जे काही आपणाला अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्याची पायमल्ली होऊ नये, की जेणेकरून आज जे समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये जे दिसून येत आहे त्यामध्ये तसं काही वाईट होऊ नये. मागच्या काळामध्ये जे मोठे मोठे आपल्याकडे संत होऊन गेले त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा इंग्रजाचा काळ होता तेव्हा कोणतं तरी एक निमित्त लागत होतं आपणाला सर्वांना एकत्र येऊन आपलं मत मांडण्याचं. तेव्हा त्यांनी अनेक सणांचं तयारी केली. त्या सणामुळे आपण एकत्र येत होतो आणि आपलं मनोगत व्यक्त करत होतो. त्याचप्रमाणे आज ही इफ्तार पार्टीचं नियोजन, यामधून आपल्यातले जे चांगले गुण आहेत ते दुसऱ्यापर्यंत पोहोचणे आणि दुसऱ्यांचे चांगले गुण आपल्यापर्यंत घेणे, हा जो पायंडा रचलेला आहे याचं द्विगुणित व्हावं, यांचं कार्य चांगलं व्हावं आणि आपल्यामध्ये चांगले विचार यावेत, हाच उद्देश असून असंच कार्य चांगलं राहावं असे मी शुभेच्छा देतो. आणि इफ्तार पार्टी ज्यांनी तो आयोजन केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो. तसेच आम्हाला पाचारण केल्यामुळे त्यांचं पण मी आभारी आहे. सर्वात प्रथम मंचावर उपस्थित सन्माननीय धोणीबा कांबळे साहेब, सन्माननीय चोंडीकर सर, सन्माननीय नाईक सर, सन्माननीय ॲडव्होकेट कापसे सर, जिल्हा परिषद हायस्कूल PM श्री शहापूरचे मुख्याध्यापक सन्माननीय मनोहर देशमुख सर, मठ्ठमवार सर, मुख्यहून आलेले आमचे मित्र प्राध्यापक वन्नाळे सर, डॉक्टर गायकवाड सर, पवार सर, अवधूते सर, डॉक्टर शिकारे सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो, सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी जमात इस्लामी हिंद शाखा देगलूरच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आपण सगळेजण अभिनंदनास पात्र आहात. या सुट्टीचा दिवस असतानाही, आज भारत आणि साऊथ आफ्रिकेची मॅच असताना सुद्धा वेळात वेळ काढून आपण जमात इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालात. त्याबद्दल प्रथमतः आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. त्याबद्दल मी आपला जेवढा आभार व्यक्त करावा तेवढा कमी आहे. बंधूंनो, दरवर्षी जमात इस्लामी हिंद देगलूरच्या वतीने वर्षातून अनेक कार्यक्रम होत असतात, ज्यामध्ये रमजान महिन्यामध्ये हमखास होणारे कार्यक्रम म्हणजे इफ्तार पार्टी आणि दुसरा ईद झाल्याच्या नंतर होणारा कार्यक्रम म्हणजे ईद मिलाद कार्यक्रम. गेल्या अनेक वर्षापासून या प्रत्येक कार्यक्रमामध्ये
मी आवर्जून उपस्थित राहत होतो. गेल्या 6-7 वर्षापासून मी नांदेड येथे शिफ्ट झाले असल्यामुळे माझा संपर्क थोडा रेग्युलर कमी झालेला आहे. 3-4 वर्षानंतर परत एकदा या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली आणि या निमित्ताने आपल्या सर्वांशी हितगुज साधण्याची सुद्धा मला संधी मिळाली. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की दरवर्षी हा रमजानचा महिना येतो आणि या रमजानच्या महिन्यामध्ये 30 दिवस संपूर्ण जगामध्ये मुस्लिम बांधव उपवास ठेवतात. बऱ्याच जणांना हा रमजान महिना काय आहे, या रमजान महिन्याचं महत्त्व काय आहे, 30 दिवस इतका कडक उपवास हे मुस्लिम बांधव का ठेवतात, याविषयी बऱ्याच लोकांना कल्पना नाही, माहिती नाही. आपण या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एका ठिकाणी येऊन विचारांचं आदान प्रदान करतो आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की हे काय आहे, हा रमजानचा महिना काय आहे, हा रोजा काय असतो. तर मी आपल्यासमोर या रमजानच्या महिन्याचं महत्त्व सांगत असताना याची विभागणी 3 विभागामध्ये केलेली आहे. हा जो रमजानचा महिना आहे याचं महत्त्व 3 प्रकारे आपल्या समोर मी विशद करणार आहे. सर्वात आधी धार्मिक महत्त्व, दुसरं सामाजिक महत्त्व आणि तिसरं आहे आरोग्यविषयक महत्त्व. रमजानचा महिना जसे आपले मराठी महिने आहेत तसेच इस्लामिक कॅलेंडरमध्ये येणारा हा 9वा महिना आहे रमजानचा महिना. इस्लाम धर्मामध्ये या महिन्याला पवित्र महिना मानला जातो. याचं कारण असं आहे की या महिन्यामध्ये कुराण अवतरित झालेलं होतं. शिवाय कुराणामध्ये सूरे बकरा या चॅप्टरमध्ये अल्लाहने आदेश दिलेला आहे की हे मानधारकांनो, आम्ही तुमच्यावर रोजे उपवास अनिवार्य केलेले आहेत, जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर आम्ही ते अनिवार्य केलेले होते, जेणेकरून तुम्ही ईश्वराचा भय बाळगावा. आणि मग या आदेशाला अनुसरून या रमजानच्या महिन्यामध्ये या उपवासाची सुरुवात होते. हे उपवास ठेवण्यामागचा ईश्वराचा उद्देश काय आहे? आपल्याला माहित आहे की जगातल्या सगळ्या धर्मामध्ये उपवास ठेवले जातात, परंतु मुस्लिम बांधव जे उपवास ठेवतात ते थोडेसे वेगळे आहेत. ते वेगळे कसे आहेत तर हे निर्जळी उपवास म्हणून ओळखले जातात. अतिशय कडक उपवास, वर्षाच्या 12 महिन्यामध्ये येणारे उपवास, प्रत्येक ऋतूमध्ये येणारे उपवास, कडक उन्हाळ्यामध्ये येणारे उपवास, हिवाळ्यामध्ये सुद्धा येणारे उपवास आहेत आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा येणारे उपवास आहेत. प्रत्येक ऋतूची आपल्याला अवस्था माहित आहे. उन्हाळ्यामध्ये इथं जाणारा टेम्परेचर आणि इथली होणारी अवस्था आणि इतक्या खतरनाक गरमीमध्ये, इतक्या खतरनाक उन्हामध्ये सुद्धा हे मुस्लिम बांधव जवळपास 13 ते 14 तास एक थेंबही पाणी न घेता सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पर्यंत उपवास ठेवतात. प्रश्न असा उठतो की इतका कडक उपवास होण्यामागचा उद्देश काय आहे? यांना काय सिद्ध करायचं आहे? खऱ्या अर्थानं ही भक्तांची परीक्षा आहे. वर्षभरामध्ये भरपूर आपण वेगवेगळे उपासना करत असतो, नमाज असेल, जकात असेल, दानधर्म असेल, परंतु रोजा जो आहे, उपवास जो आहे, तो इतर उपासनेपेक्षा वेगळा आहे. याच्यामध्ये दिखावा नाहीये. एखादा व्यक्ती 5 टाइम नमाजला जातो, कदाचित त्याच्या मनामध्ये हे असू शकते की मला लोकांना दाखवायचं आहे की मी किती नमाजी आहे, मी किती ईश्वराला मानणार आहे. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती दान धर्म करत असेल तर त्याची गुणिले तेवढे लोक ते धान्य आपण एखाद्या गरीबापर्यंत पोहोचवले पाहिजेत, जेणेकरून त्या गरीबाची सुद्धा ईद झाली पाहिजे, तो सुद्धा या ईद पासून वंचित राहता कामा नये. आणि याच्या पलीकडे जाऊन तिसरा जो मुद्दा आणि तिसरा जो महत्व आहे रमजानचा, तो आहे आरोग्यविषयक महत्व. आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे, डॉक्टर शिकारे साहेब आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, की सगळ्यात मोठी अडचण आहे वजन वाढण्याची. वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी, अनेक प्रकारच्या समस्या, गुडघेदुखीने आपण त्रस्त आहोत. कितीतरी औषध गोळ्यावर आपले पैसे जात आहेत, डॉक्टरवर भयंकर आपण खर्च करत आहोत. डॉक्टर म्हणतो की वजन कमी करा, वजन कमी करा म्हणजे गुडघ्यावरचं ताण कमी होईल आणि आपोआपच तुमच्या गुडघेदुखी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. बंधूंनो, तुम्हाला मी सांगतो, रमजान सुरू होण्यापूर्वी वजन करावं एका व्यक्तीने आणि 30 दिवस उपवास ठेवल्यानंतर परत त्याने वजन करावं. तुमच्या लक्षात येईल की आपण 5-6 किलो वजन कमी झालेलं असेल. 50% गुडघेदुखी त्याची या महिन्यामध्ये आपोआप कमी होणार. दुसरा आरोग्यविषयक फायदा, पोटाशी संबंधित आजार, ऍसिडिटी, पित्त,
मळमळ करणे, फॅटी लिव्हर, अनेक पोटाशी संबंधित आजार, दररोज ऍसिडिटीची गोळ्या खाऊन जीवन जगत आहेत लोक. हा 1 महिना उपवास ठेवल्याच्या नंतर पुढचे कमीत कमी 6-7 महिने त्याला ऍसिडिटीची गोळी घ्यायची गरज पडत नाही.